नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीपासून पन्ह. पन्ह बनवताना मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्याच्या पुढचा सगळा भाग काढून टाकलेला आहे. म्हणजे ह्यात चिक असते बरं का, हे काढणं आवश्यक असते, नाहीतर सगळ्या आपल्या पन्ह्यात हे चिक सगळ्या ॲड होईल. ह्या 2 कैऱ्या स्वच्छ धुवून ह्याच्या वरचा भाग मी कापून काढला आहे. आणि आता कुकरला मी 3 शिट्या काढत आहे ह्याच्या मी, किंवा साध्या पाण्यात पण तुम्ही स्टीम करू शकता. आता ह्याच्या 3 शिट्या झाल्यानंतर हे बघा, हे असं शिजून तयार होते. हे आपण काढून घेऊया एका भांड्यात सालीसकट. हे असं काढायचं आहे. हे पन्ह शरीराला शक्ती प्रदान करणारं असं असते. गूळ मी ह्याच्यासाठी अर्धा किलो घेतलेला आहे. हा गूळ आता मी बारीक बारीक करून घेत आहे. मी गूळ मिक्सरला लावला आहे, पण तुम्ही गरम पाण्यात जर हा गूळ टाकला तर पटकन हा विरघळला जातो. ह्या पाण्यासाठी साधारण 2 लिटर पाणी मला लागलेलं आहे. आणि अर्धा किलो गूळ, एक अर्धा चमचा मी ह्यात वेलदोडा पूड घातलेली आहे, आणि मीठ 1 चमचा घातलेला आहे. तर आता आपण हे सगळं काय करूया, हे बघा, हा सगळा पल्प चाळणीत काढून हे पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची. म्हणजे सगळा पल्प काढायचा आणि वरची साल आणि आतली कोय बाजूला काढून घ्यायची. तर हे कच्च्या कैरीचं जे पन्ह आहे हे शक्तिवर्धक आहे. कच्च्या कैरीचे पन्हे बल वाढवणारे शक्तिवर्धक आहे. उन्हाळ्यात शरीर गरम होते. कच्च्या कैरीच्या पन्ह्यामुळे शरीर थंड राहते व हेट स्ट्रोक म्हणजे गरम स्ट्रोक होण्यापासून वाचवते. उन्हाळ्यात शरीरातील घामामुळे पाणी कमी होते. पन्ह पिल्याने शरीर हायड्रेट राहतं. थकवा, विकनेस कमी होतो. कच्च्या कैरीमध्ये फायबर असते, ते पाचनतंत्र व्यवस्थित सुधारून घेते. ॲसिडिटी कमी होते. व्हिटॅमिन सी ह्यात भरपूर असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ह्या कैरीच्या पन्ह्यामुळे. त्वचा निरोगी राहते. पन्ह लिव्हर साफ ठेवते. विषारी घटक शरीराबाहेर टाकते. पन्ह शक्यतो गुळाचे करा, म्हणजे 100% ते आरोग्यदायी होईल. आता हे सगळा पल्प आपण बाजूला काढून घेत आहे. असं हातानं फिरवून 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 काढून घ्यायचा. म्हणजे ज्या वेळेला आपण पन्ह पितो त्यावेळेला आपल्या घशात काहीही ते कुठलीच गुठली राहू नये, ना कैरीच्या पल्पची ना गुळाची. आता हे सगळं मी मिक्सरला लावून घेणार आहे, आणि परत एकदा आपण चाळणीने हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आजची आपली ही 9वी रेसिपी आहे. समर स्पेशल म्हणजे उन्हाळा स्पेशल कैरीचं पन्ह. एक वेळा हे पन्ह तुम्ही नक्की जरूर करून बघा. म्हणजे उन्हाळ्यात येणारा थकवा किंवा विकनेस पूर्णपणे नाहीसा होऊन आपण सलाईन लावल्यानंतर कसं फ्रेश होतो तसाच हा प्रकार आहे. फक्त हे शरीराला भरपूर फायदा देणार आहे. कैरीचं पन्ह दररोज 1 ग्लास जर आपण पिलं तर आपल्या शारीरिक क्षमतेमध्ये भरपूर वाढ होते. आता हे सगळं मी एका मिक्सरच्या जारमध्ये घालत आहे, गूळ आणि पन्ह्याचा पल्प, आणि सगळं बारीक करून घेऊन मी ह्या चाळणीत घालून ते परत आता चाळून घेत आहे. ह्या पन्ह्याच्या क्वांटिटीत मी थोडंसं पाणी वाढवत आहे. आणि आता हे सगळं मी चाळणीत घेत आहे. जे आपलं साल आणि त्याच्या गुठल्या होत्या त्या ह्या सगळ्या चमच्यानं हलवून हलवून मी आता हे सगळं ह्यातलं पुरा पल्प काढून घेऊन ही वरची साल आणि आतली कोळी सगळी बाहेर काढून आपण टाकायची आहे. आणि परत एकदा हे गूळ आपण मिक्सरला लावून घ्यायचा. तुम्ही जर हे गरम पाण्यात घालून उकळलं, एकच उकळी काढते सुद्धा हा पूर्ण गूळ पूर्णपणे पाण्यात मिक्स होऊन जातो आहे. पण आता मी मिक्सरलाच लावते, तर आता मी मिक्सरलाच लावून घेईन हे. पण तुम्ही पाण्यात उकळून त्याला मेल्ट करून घ्या, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. याचा पल्प पूर्णपणे काढायचा, म्हणजे सगळ्याचा पूर्ण उपयोग होतो आहे. हे तुम्ही एकदा नक्की करून बघा. माझा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघा, आता की चाळणीच्या खालच्या बाजूला भरपूर सारं पल्प आपला आलेला असतो, तो एका चमच्यानं असं काढून घ्यायचा.
आणि ही वेलची पूड आहे. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचे आता. आणि एकदा मिक्सरला मी आता उरलेलं गूळ आणि जे वरचं राहिलेलं आहे ते सगळं आता काढून घेऊन, एकूण मी 3 वेळा मिक्सर लावलेलं आहे बरं का. म्हणूनच तुम्ही काय करा, गरम पाण्यातच गूळ घाला. आणि मग हे एकदा पण तयार झालं की मातीच्या भांड्यात किंवा तुमचं स्टीलचं भांडं जरी असलं तरी सुद्धा त्याला कापड ओलं करून वर गुंडवून ठेवलं तरी सुद्धा एकदम थंडगार होतं. हे पण अतिशय स्वादिष्ट. हे बघा, हा गुळच आहे बरं का, गुळाची पेस्ट आहे ही. आता मी असंच जरा जरा करून हे अर्धा किलो गुळ असा ह्यात घातलेला आहे. आणि हे सगळ्यांनाच आवडते, इतकं स्वादिष्ट बनते. मला वाटतं ह्यात तुम्ही पुदिना थोडा घातला तर हे आणि जरा वरच्या लेवलचा स्वाद त्याला आपल्याला देता येईल. पुढच्या वेळेला पण जेव्हा करीन त्यावेळेला नक्कीच मी ह्यात पुदिन्याची थोडी पानं घालीन. ते असं चमच्यानं सगळं व्यवस्थित ढवळून घेऊया. आणि जरा जरा आता अजून पण आपल्यात गुळ राहिलेला आहे खडे, ते सगळे खडे परत एकदा मी मिक्सरला लावून घेत आहे. आजची हे पण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, हे असं माझं हे आता जवळपास माझा हा कुकर 5 लिटरचा आहे, तर 2 लिटर माझं हे पण तयार झालं 2 आंब्यातच. अर्धा किलोच्या आसपास गुळ गेलेला आहे. गुळ पण आपल्याला शक्ती देणारा असतो बरं का. गूळ, कच्ची कैरी सगळंच आरोग्याला उत्तम आहे. ते योग्य प्रकारे करायला पाहिजे आणि खायला पाहिजे. आता मिक्सरमध्ये परत एकदा गूळ उरलेलं घालते आणि एकदा मिक्सरला परत लावून घेते. 1 चमचा मीठ घातलेलं आहे मी, सेंधा नमक, आणि आणखीन थोडंसं मी ही वेलची पूड वापरत आहे. जास्त पण जर नको असेल तर तुम्ही एकाच आंब्याचं करू शकता, कारण जेवढा आपला आंबा आंबट असतो त्या प्रमाणात तुम्हाला गूळ घालायला लागते, त्या प्रमाणात पाणी, तरच ते सगळं व्यवस्थित होतं आहे. आता हे वरनं पाणी घालून मी आता हे सगळं कोळे स्वच्छ करून घेतले आहे. ह्याचा सगळा पूर्ण पल्प निघालेला आहे. हे सगळं करायच्यावर हात स्वच्छ धुवून घ्या. आता एका मातीच्या भांड्यात मी हे तयार झालेलं पण ओतत आहे. आणि आता प्यासाठी हे आपले ड्रायफ्रूट्स आहेत. आता हे आपल्या पिण्यासाठी मी एका ग्लासमध्ये थोडंसं पण वेगळं काढून घेते. ह्या पाण्याच्या वरती मी आता हे ड्रायफ्रूट्स टाकून आता हे पिण्यासाठी आम्ही घेत आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा. धन्यवाद.